एकदाच सुप्रीम कोर्टाने 50% एक्सेस दिलं, ते आपण घालून बसलो. दॅट इज EWS, आर्थिकदृष्ट्या मागासांचे वर्षाला आई वडिलांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असणाऱ्यांचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने मस्त शिक्कामोर्तब केलंय. ते खरं मराठ्यांचं आरक्षण आहे. कारण मराठे हे बाय कास्ट मागास नाही आहेत, ते त्यांच्या प्रॉपर्ट्यांची शेतीचे तुकडे 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 2 गुंठावाले झाले, गरीब झाले. आणि जर तामिळनाडू पॅटर्न करायचा होता तर 4 वेळा शरद पवार मुख्यमंत्री होते, का नाही केलं? तामिळनाडूचा विषय हा 89चा आहे. शरद पवारांनी सांगितलेलं आहे तामिळनाडूच्या पद्धतीने पवारांचं आयुष्यभर राजकारण धकवण्यामध्ये झालं. मी ग्रामीण माणूस असल्यामुळे ग्रामीण शब्द धकवणं म्हणजे काय, आजचा दिवस काढून घ्या. तामिळनाडूला मिळालेलं आरक्षण आजही सुप्रीम कोर्टात आहे, आजही सुप्रीम कोर्ट, त्याचा निर्णय लागला नाही, आजही सुप्रीम कोर्टात. आणि त्यामुळे ते जेव्हा केव्हा येईल ना ऐरणी होतं ते पण जाईल. याचं कारण जोपर्यंत आपली घटना आणि घटना म्हणण्यापेक्षा त्यावर दिलेले सुप्रीम कोर्टाचे निर्णय 50% एक्सेस काल देत नाही. एकदाच सुप्रीम कोर्टाने 50% एक्सेस दिलं, ते आपण घालून बसलो. दॅट इज EWS, आर्थिकदृष्ट्या मागासांचे वर्षाला आई वडिलांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असणाऱ्यांचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने मस्त शिक्कामोर्तब केलंय. ते खरं मराठ्यांचं आरक्षण आहे. कारण मराठे हे बाय कास्ट मागास नाही आहेत, ते त्यांच्या प्रॉपर्ट्यांची शेतीचे तुकडे 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 2 गुंठावाले झाले, गरीब झाले. पोरांना शाळेत पाठवता येईना, कॉलेजमध्ये पाठवता येईना, डॉक्टर करता येईना, म्हणून आरक्षण पाहिजे. दलितांसारखं त्यांना अस्पृश्यतेची भावना नाही मिळाली. गावाबाहेर राहा, शिवू नको, असं नाही झालं. दॅट इज नॉट अ सामाजिक आरक्षण. ते आर्थिक आणि शैक्षणिक मागासांचं आरक्षण असल्यामुळे ते आरक्षण देताना आपल्याला 50% एक्सीड करता येत नाही. फक्त ज्याचा फायदा मराठ्यांना खूप झाला, आजही होईल, उद्या होऊ शकतो, ते आर्थिक मागासांचं आरक्षण आहे, ज्याला सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले. चलो 10% एक्सीड करू. त्याच्या व्यतिरिक्त तामिळनाडू सहित कोणालाही 50% एक्सीड करायला दिलेलं नाहीये. आणि जर तामिळनाडू पॅटर्न करायचा होता तर 4 वेळा शरद पवार मुख्यमंत्री होते, का नाही केलं? तामिळनाडूचा विषय हा 89चा आहे. हा, त्याच्या आधी एकदा मुख्यमंत्री होते शरद पवार, त्यानंतर 3दा होते. केंद्रात सरकार 15-15 वर्ष होतं, राज्यात सरकार 10-10 वर्ष होतं. मग तुम्ही काय नाही केलं? आणि आता शहाणपणा शिकवता लोकांना. त्यामुळे पवारांच्या राजकारणाचं गमक काय की लोक विश्वास ठेवतात. आता पोरं शहाणी झाली, पण म्हणलं हे बाबा तू का नाही दिलं. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आता निवडणूक आहेत आणि ज्यांना आता कुणबी प्रमाणपत्र मिळाले ते ओबीसी मधून उभारण्याच्या तयारीत आहेत. अशा पद्धतीने या गोष्टीला फेस करा. तुम्ही आता फारच खोलात चाललात, म्हणून तुम्हाला एक सांगतो की फसवं समाधान हवं असेल तर घ्या. दाखला मिळाल्यानंतर त्याच्या आधारे निवडणूक, ऍडमिशन, नोकरी मिळत नाही. त्यासाठी पडताळणी लागते, व्हेरिफिकेशन लागतं. जे व्हेरिफिकेशन मिळताना सगळं बारीक 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 पाहिलं जातं. त्यातले बरेच दाखले समाधान मिळाला, कुणबी दाखला मिळाला, पण व्हेरिफिकेशन मध्ये टिकत नाही. त्यामुळे लगेच या दाखल्यावर निवडणुका लढवता येणार नाहीत. पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे फारच पॉझिटिव्ह आहे. जसं त्यांनी काल ऍडमिशनचं 6 महिने एक्सटेन्शन दिलं, तर 6 महिने एक्सटेन्शन देतील. पण 6 महिन्यानंतर का होईना, जर नोंदी नीट जुळल्या नाहीत तर निवडणूक रद्द होईल. मी अगदी स्पष्टच सांगतो की जर 10% SCBC मध्ये, पूर्वीच्या EWS मध्ये सगळं होतं, काय नव्हतं सांगू तुम्हाला? पॉलिटिकल आरक्षण. आता सगळी जी चालली आहे धडपड ती पॉलिटिकल आरक्षणासाठी चालली. आम्हाला गावचं सरपंच व्हायचं, पण व्हा ना, कायद्याची चौकटीत व्हा, नाही तर व्हाल आणि 6 महिन्यांनी कॅन्सल होईल. मुख्यमंत्री जाणार भेटायला, मुख्यमंत्री जाणार भेटायला लावू नका. कोण म्हणाल? अजितदादा म्हणले, पवार साहेबांनी सांगितलं घटनेत बदल करा. अजितदादा म्हणले मला जास्त खोलात जायला लावू नका. देवेंजींमध्ये आणि अजितदादांमध्ये फरक असा आहे की देवेंजी जे खरं आहे तेही बोलणं टाळतात, ते माणसं जातात. अजितदादा आमच्या फटकळ, ते कधी कधी तसं लागतं. आणि तेव्हा ते म्हणे बोलायला लावू नका, नाही तर सगळं काढायचं इतिहास. तर जे इतिहास आहे ना ते त्यांच्या घरातले पुतणे आहेत त्यांचे. आणि त्याच्या वेळेला त्यांचा फर्स्ट कन्सल्टंट अजितदादाच होता. आता वितुष्ट निर्माण झालं. प्रत्येक गोष्ट अजितदादांना विचारून केली की नाही, दादांना सगळं माहिती. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या,
नो प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.